आपलं नाव काय दादा? रोहन मारुती चव्हाण, गाव पारगाव तर्फे, तालुका जुन्नर. अच्छा, किती फूट बोर घेतला तुम्ही? हा बोर आम्ही 356 फूट घेतलेला आहे. अच्छा, आधी आपली काय पाण्याची समस्या होती का? हो, पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या होती. आता सुटली की नाही सुटली? हो, सुटली. किती इंची पाणी लागले आपल्याला दादा? आपल्याला कमीत कमी 2.5 ते 3 इंची पाणी लागलेलं आहे. अच्छा, आधी किती बोर घेतले तुम्ही? आधी आम्ही जवळजवळ 8 ते 9 बोर घेतले. मग त्यांना पाणी लागलं की नाही लागलं? नाही, त्यांना पाणी नाही लागलं. थोडंही नाही लागलं? थोडं लागलं, पण ते पिण्यापुरतं पण नव्हतं. अच्छा, आता किती इंची पाणी लागले? आता 2.5 ते 3 इंची पाणी लागलेलं आहे. मग आता तुमचा पाण्याचा प्रश्न सुटला की राहिला? हो, सुटला, एकदम सुटला. आता तुम्ही खुश आहेत की नाही? खुश. हा बरं, हा पॉईंट तुम्हाला कोणी दिला होता? हा पॉइंट आम्हाला दीपक काशीत सर जुन्नरचे त्यांनी दिलेला आहे. तर तुमचा आणि त्यांचा संपर्क कसा झाला? त्यांचा आमचे मित्र आहेत विकास डोकरे म्हणून, त्यांनी आम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट दिला होता. आणि त्यांचा युट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यावर पण आम्ही व्हिडिओ पाहिले होते. अच्छा, सांगा तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर? तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव अनिता मारुती चव्हाण, पारगाव. अच्छा, मग आधी तुम्ही पाणी आणायला कुठं जात होते? आम्ही पार लांब लांब जायचं प्यायच्या पाण्यासाठी. पार का असं लय त्रास व्हायचा आम्हाला, तरी आम्हाला तिकडून पाणी आणावंच लागत होतं. आता तुम्हाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला की नाही सुटला? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, म्हणजे खूप आनंदी आहे आम्ही. हा ना, की आम्हाला असं म्हणजे इतकं चांगलं पाणी आम्ही असं स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं की लागणच. असं आम्हाचा विश्वासच नव्हता बसत की एक ते बोर घेतले सुद्धा एवढं पाणी. बरं, मला एक सांगा, तुम्हाला किती पाण्याची अपेक्षा होती या बोर पासून? आम्हाला फक्त 1-1.5 इंचीचीच अपेक्षा होती की पेयापुरतं जरी झालं तरी आम्ही इतका आनंद घेऊन आता त्याच्यापेक्षा डबल आनंद झालाय आम्हाला. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त पाणी लागले? नक्की नाही? पाणी लागलंय. ठीक आहे, धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या माझ्या नंतरच्या कुटुंबाला सुद्धा आता काही म्हणजे असं टेन्शन घेण्याची गरज नाही, इतकं भरपूर पाणी लागलेलं आहे. म्हणजे तुमच्या पुढच्या पिढ्यांचा सुद्धा प्रश्न सुटला म्हणा. आता काही म्हणजे असं टेन्शनच नाही राहिले नाही, पण इतकं चिरंजीव झालंय की आम्ही फार खूप आनंदी आहे. तुम्हाला ज्या पाण्याने पाणी पॉईंट दिला त्यांच्याबद्दल काय म्हणा सांगाल तुम्ही? त्यांचे तर उपकारच मानावे लागतील. आम्ही एक जसं काय आम्हाला एक देवानीच कृपा केली आमच्यावर असं समजवतो आम्ही. फार त्यांचे आभार मानणार तुम्ही? त्यांचे आभार मानणार. चाल, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही तुमची प्रतिक्रिया सांगा. नाव सांगा पहिलं तुमचं. प्रभाकर रामदास चव्हाण. हा, काय म्हणणं आहे तुमचं? पाण्याबद्दल काय अडचण होती तुमची? म्हणणं असं आहे का, आता हे पॉईंट दिल्यामुळे त्या पाण्याने चांगलं काम झालं आमचं. भरपूर पाण्याचं योग्य काम झाले. आम्हाला पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली. नेहमी आम्हाला समस्या यायची पिण्याच्या पाण्याची. आता या पाण्यापासून तुमच्या शेती पाण्याला सुद्धा तुम्हाला पुरवठा होईल बऱ्यापैकी? हा, बऱ्यापैकी होईल. उन्हाळ्यात पाण्याची जी टंचाई भासत होती तिला काही अंशी फरक पडेल की नाही? पडेल ना, फरक पडेल ना. चालतंय, धन्यवाद. हे पहा, 2.5 ते 3 इंची पाणी लागलेले आहे बोरला. पाण्याचा ओळ किती लांबपर्यंत गेलेला आहे पहा.